आकाशवाणी मुंबई. राजेश शर्भाते बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत उद्यापासून सुरू होत असलेल्या G20च्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतानं केलेल्या मानवकेंद्री प्रयत्नांवर भारताचा भर. भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांचं प्रतिपादन. 2022 या वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलातली 46,000 रिक्त पदं भरल्याची संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची राज्यसभेत माहिती. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारकडून लोकसभेत स्पष्ट. भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे 18वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन. आणि नोव्हेंबर महिन्यातला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर 11 महिन्यातल्या निच्चांकी पातळीवर. मुंबईत उद्यापासून G20च्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपची बैठक सुरू होत आहे. या बैठकीत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतानं केलेल्या मानवकेंद्री प्रयत्नांवर भारताचा भर राहील अशी माहिती भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईतली ही बैठक उद्यापासून 16 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करणे आणि डेटाचा चांगला वापर करणे यावर भारताचा भर राहील असं ते म्हणाले. विकास आणि वातावरण बदलात समतोल साधणं तसंच पर्यावरण अनुकूल जीवनशैलीला प्रोत्साहन देणं यावर भारत भर देईल असं कांत यांनी सांगितलं. G20च्या विकासाच्या अजेंडाचं काम या ग्रुपकडेच राहील यावर भारताचा भर असेल. याशिवाय दक्षिणेकडच्या देशांचा आवाज वृद्धिंगत करणे आणि हरित विकासाला चालना देणं याकडे भारत लक्ष देईल अशी माहिती कांत यांनी वार्ताहरांना दिली. या बैठकीच्या निमित्तानं जगाला महाराष्ट्राची संस्कृती, नृत्य, खाद्यसंस्कृती यांची ओळख करून दिली जाईल. हे करताना चित्रपटसृष्टीतलं नवनवीन तंत्रज्ञान पाहुण्यांसमोर मांडलं जाईल असं कांत यांनी सांगितलं. या बैठकीसाठी येणारे परदेशी पाहुणे गेटवे ऑफ इंडिया आणि कान्हेरी लेणींनाही भेट देणार आहेत. G20 डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपची 4 दिवसांची बैठक उद्यापासून भारताच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये सुरू होणार आहे. विकसनशील देश, कमी विकसित देश आणि बेट देशांमधल्या विकासाबाबतच्या समस्यांवर चर्चा करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. G20 सदस्य देशांना एकत्र येण्यासाठी आणि बहुपक्षीयतेला प्राधान्य, विकासाला चालना देणाऱ्या उपायांबद्दल एकमेकांना माहिती देणं, विकास योजनांची पुनर्रचना करणं आणि शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे व्यासपीठ असेल. पहिली G20 फायनान्स आणि सेंट्रल बँक ऑफ डेप्युटीजची बैठक उद्या बंगळुरू इथं सुरू होत आहे. अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी एकत्रितपणे ही बैठक आयोजित केली आहे. भारताच्या अध्यक्षतेखालच्या G20 बैठकीच्या अर्थविषयक उद्दिष्टांबाबत यावेळी चर्चा होईल. 4 दिवस चालणाऱ्या या बैठकीचा उपयोग भारत विकसनशील देशांशी संबंधित मुद्दे मांडण्यासाठी करून घेणार आहे. या गटाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. भारत अध्यक्षस्थानी असेपर्यंत हा गट विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये विकसनशील देशांचं स्थान वाढवण्याची गरज अधोरेखित करणार आहे. यासाठी मुंबई ही सज्ज होत असून मुंबई महानगरपालिकेनं पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या झोपडपट्ट्यांच्या बाहेर पांढरे आणि रंगीत कापडी पडदे लावले आहेत. G20 सदस्य देशांचे प्रतिनिधी आपल्या मुंबई भेटीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधल्या कान्हेरी गुंफांना भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण केलं आहे. 2022 या वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलातली 46,000 रिक्त पदं भरण्यात आली आहेत. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामधून ही माहिती दिली. यामध्ये भारतीय लष्कराच्या 40,000, नौदलाच्या 3,000 तर वायुदलाच्या 3,000 पदांचा समावेश असल्याचं ते यावेळी म्हणाले. 2018 मध्ये एकूण 6,228 अधिकारी लष्करामध्ये रुजू झाले. तसंच 2017 ते 2021 दरम्यान भारतीय नौदलात 1,919 अधिकारी आणि जवळजवळ 26,000 खलाशांची नियुक्ती झाली. तर 2017 मध्ये भारतीय वायुदलात एकूण 1,988 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर खासगी विमानतळ चालक पुढच्या 5 वर्षात अंदाजे 98,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह नवीन आणि सध्या कार्यरत असलेल्या विमानतळांचा विकास करणार आहेत. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामधून ही माहिती दिली. व्यावसायिक व्यवहार्यता
वाहतुकीची मागणी आणि जमिनीची उपलब्धता यावर आधारित विमानतळाच्या पायाभूत विकासाचं काम भारतीय विमानतळ प्राधिकरणानं हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 7 वर्षांमध्ये देशात 6 ग्रीनफील्ड विमानतळ उभारायला सरकारनं तत्वतः मान्यता दिली असून यामध्ये गुजरातमधील धोलेरा आणि हिरासर, आंध्र प्रदेशातील दगडार्थी, भोरापुरम आणि ओरावकल आणि अरुणाचल प्रदेशातील डोनी, पालो आणि इटानगर या विमानतळाचा यात समावेश आहे. यामधली ओरावकल आणि डोनी ही पोलो विमानतळ असल्याचं ते म्हणाले. राज्यसभेत आज ऊर्जा संरक्षण सुधारणा विधेयक 2022 वर पुन्हा चर्चा सुरू झाली. या विधेयकात ऊर्जा संरक्षण अधिनियम 2001 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाला प्रोत्साहन देतं, तसंच केंद्र सरकारला कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना निर्दिष्ट करण्याचा अधिकार देतं. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरामधून ही माहिती दिली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. या अनुषंगानं केंद्र सरकार आणि निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरणानं त्यांच्याकडे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत नोंदणी करणाऱ्यांकडून जमा झालेला निधी आपल्याला परत पाठवावा अशी मागणी करणारा प्रस्ताव संबंधित राज्यांनी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सरकारचं आणि कर्मचाऱ्यांचं योगदान राज्य सरकारकडे परत जमा करण्याची कोणतीही तरतूद संबंधित कायद्यांमध्ये नसल्याचं या राज्यांना कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं की जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे. डॉलर्स आणि रुपयामधील चढ उतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडायला नको यासाठी रिझर्व्ह बँकेनं विदेशी मुद्रा भंडाराचा उपयोग केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की जगातल्या विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी भारत एक असून भारतात इतर देशांच्या तुलनेत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अधिक झाली आहे आणि भारत सर्वाधिक गतीनं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा संहिता 2016 मध्ये सुधारणेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं आज सांगितलं. कॉर्पोरेट व्यवहार आणि योजना राज्यमंत्री राव इंद्रजित यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरामधून ही माहिती दिली. NCLT अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामधल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 31 डिसेंबर 2020 मध्ये 13,512 प्रकरणं प्रलंबित होती. 31 डिसेंबर 2021 मध्ये 13,211 तर यंदाच्या वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत 12,871 प्रलंबित प्रकरणं होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. NCLTमधल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सरकार वेळोवेळी आवश्यक पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय विद्यापीठ आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या सुमारे 2,000 जागा गेल्या वर्षी भरण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. केंद्रीय विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये सुमारे 30% पदं रिक्त असून भरतीसाठी पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या शपथविधी समारंभात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना शपथ दिली. न्यायमूर्ती दत्ता यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात आता 28 न्यायाधीश असतील. न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भाजप नेते भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातचे 18वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गांधीनगरच्या हेलिपॅड मैदानावर झालेल्या एका भव्य सोहळ्यात हा शपथविधी झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी आणि मनसुख मांडवीय उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग पटेल यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या 16 मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा शपथविधीनंतर अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी आज शपथ घेतलेल्या इतर मंत्र्यांचंही अभिनंदन केलं. हे उत्साही मंत्रिमंडळ गुजरातला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 5.88% नोंदवण्यात आला आहे. गेल्या 11 महिन्यातली ही निच्चांकी संख्या आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जारी केली. अन्नधान्यांच्या किमती कमी झाल्यामुळे हा चलनफुगवट्याचा दर कमी झाला आहे. या किमतीचा चलनफुगवट्याच्या दरावर प्रमुख परिणाम होत असून तो 4.67% इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे किरकोळ चलनफुगवट्याचा दर गेल्या डिसेंबर महिन्यापासून सगळ्यात खाली नोंदवण्यात आला. ऑक्टोबर महिन्यामध्ये चलनफुगवट्याचा दर 6.77% इतका होता. भारत UAE सहकार्य हे बदल टिकवून ठेवण्यासाठी नाही तर त्याला सकारात्मक रूप देण्यासाठी आहे, असं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज अबुधाबी इथं इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलत होते. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध खऱ्या अर्थानं बळकट झाले आहेत. त्यामुळे भारत UAE सहकार्य विशेषतः महत्त्वपूर्ण आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल R. हरिकुमार उद्या 4 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथे पोहोचतील. ते त्रिनकोमाली इथल्या नौदल आणि जलवाहतूक प्रशिक्षण संस्थेच्या दीक्षांत संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यावेळी ते अधिकाऱ्यांच्या संचलनाचं अवलोकन करतील. आपल्या 4 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यात त्या डॉर्नियर विमानाच्या चमूबरोबर चर्चा करतील. त्यानंतर ते गोवा जहाज बांधणी कारखान्यात तयार करण्यात आलेल्या पेट्रोल वाहक SLNS सिंधूरला या जहाजाचंही परीक्षण करणार आहेत. आपल्या दौऱ्यात ते श्रीलंकेचे राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी ते दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या विविध लष्करी सहकार्य कार्यक्रमांचंही परीक्षण करणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पाकिस्तानातल्या विडली TV या वाहिनीचं एक संकेतस्थळ, 2 मोबाईल ॲप, 4 समाज माध्यम खाती आणि स्मार्ट TV ॲपवर बंदी घातली आहे. या वाहिनीवरून अलीकडेच प्रसारित झालेल्या सेवक या मालिकेतून भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचत असल्याचं आढळल्यामुळे ही बंदी घातल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. याबाबतची अधिसूचना मंत्रालयानं आज जारी केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी दिलेल्या अधिकाराअंतर्गत ही बंदी घातल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आशिया आणि ओशनिया प्रदेशातली खंडीय नौकानयन अजिंक्यपद अशी ओळख असलेल्या ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशिनियन चॅम्पियनशिप 2022 या नौकानयन स्पर्धेला उद्यापासून मुंबई इथं सुरुवात होणार आहे. उद्यापासून 20 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथं ह्या स्पर्धा होतील. तब्बल 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्पर्धा भारतात होत आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी याचिंग नोड यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा क्रीडा विभाग, याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि नॅशनल ऑप्टिमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या स्पर्धेत आशिया आणि ओशिनिया प्रदेशातल्या 13 देशांमधले 105 स्पर्धक सहभागी झाले आहेत. मुंबईकरांनी या स्पर्धांचा थरार अनुभवावा असं आवाहन कमांडिंग ऑफिसर कर्नल नचतर सिंग जोहल यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आज 0.5% जास्त घसरून अनेक आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर आल्या. जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र अमेरिकेला तेल पुरवठा करणारी प्रमुख पाईपलाईन बंद करण्याच्या आणि तेल उत्पादन कमी करण्याच्या रशियानं दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव कोसळले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत उद्यापासून सुरू होत असलेल्या G20च्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीत शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतानं केलेल्या मानवकेंद्री प्रयत्नांवर भारताचा भर. भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांचं प्रतिपादन. 2022 या वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलातली 46,000 रिक्त पदं भरल्याची संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची राज्यसभेत माहिती. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारकडून लोकसभेत स्पष्ट. भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे 18वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन. आणि नोव्हेंबर महिन्यातला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर 11 महिन्यातल्या निच्चांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.